नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी तर झकास आहे. झकासपैकी उन्हाळा एन्जॉय करतोय. तुम्ही म्हणाल अहो एवढं उकडतंय, तुम्ही उन्हाळा कसला एन्जॉय करतोय? अहो उन्हाळासुद्धा एन्जॉय करायचा असतो. कडाक्याची थंडी, कोसळणारा पाऊस, हे सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या असतात, कारण या ऋतुचक्राचा भाग आहे. जोपर्यंत उन्हाळा कडकडीत तापत नाही तोपर्यंत ढग जमणार कसे, तोपर्यंत पावसाच्या सरी कोसळणार कशा, तोपर्यंत कैरीचे आंबे होणार कसे, या सगळ्या गोष्टीचा विचार करतो. थोडक्यात काय हो, उन्हाळा आहे, फार उकडतंय असं म्हणायचं नाही. खरा मुंबईकर एकदाही म्हणत नाही मी उकडतोय, तोच खरा मुंबईकर. खरा कोकणी माणूससुद्धा उकडतंय असं कधी म्हणत नाही, कारण दॅट इज गिवन. अहो एप्रिल मेमध्ये नाही उकडणार तर कधी उकडणार? त्यामुळे या सगळ्या कालचक्राच्या ऋतुचक्राच्या गोष्टी आहेत, त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. आता क्रिकेटविषयी बोलणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले आणि क्रिकेट अँड बियॉन्ड. अहो काय चाललंय काय? सनरायझर्स हैदराबाद या संघाचं काय चाललंय काय? प्रत्येक सामन्याला येतात, 250च्या पुढच्या धावा करतात 20 ओव्हरमध्ये. होय, 20 ओव्हरमध्ये ट्रॅव्हिस हेड आणि त्याचे सहकारी समोर येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांच्या फळीचा खात्मा करतायत, फोडून काढतायत. गेल्या सामन्यामध्ये दिल्लीच्या मैदानावरती 6 ओव्हरमध्ये 120 धावांचा टप्पा त्यांनी ओलांडला होता. म्हणजे स्टार स्पोर्ट्सनी कदाचित गमतीने म्हणतोय त्यांच्याविरुद्ध न्यायालयात तक्रार केली असेल, अहो आम्ही या संघाचे हायलाईट्स तयार तरी कसे करायचे, कारण हायलाईट्स सारखेच हे खेळत आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 षटकार 3 चौकार. अहो काय चाललंय काय? खरोखर मला बॉलर्सची दया आली. एकीकडे 58 मीटरची बाउंड्री लाईन होती दिल्लीची आणि बॉल सतत प्रेक्षकात जाऊन पडत होते, आणि 1 सेकंद असं वाटलेलं होतं की हे सनरायझर्स हैदराबाद 300 धावांचा टप्पा पार करणार की काय. ट्रॅव्हिस हेडनी ती मनोइच्छा बोलूनसुद्धा दाखवलेली आहे. परंतु मधल्या काळामध्ये अक्षर पटेलनी सुंदर बॉलिंग केली, त्याला इतर खेळाडूंनी चांगली साथ दिली. कुलदीप यादवला 2 विकेट मिळाल्या आणि अचानक सनरायझर्स हैदराबादच्या धावगतीला अचानक ब्रेक लागले. सचिन तेंडुलकरनी ट्विट केलं की अरे यांनी बऱ्यापैकी गेलेला तोल सावरलेला आहे आणि दिल्ली कॅपिटल्सला सुद्धा हा सामना जिंकायची एक थोडीशी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. विकेट टकाटक होतं, आउटफील्ड फास्ट होतं आणि छोटं होतं. फरक हा होता की दिल्ली संघाकडे जो बॉलिंगचा अटॅक नव्हता तो मला वाटतं सनरायझर्स हैदराबादकडे होता, कारण एकीकडे त्यांच्या टीममध्ये चांगले फास्ट बॉलर, मग तो भुवनेश्वर कुमार असू देत, नटराजन सारखा अत्यंत हुशार चाणक्य असा बॉलर असू देत, त्याबरोबर स्पिनरची फळी असू देत, या सगळ्यांमुळे त्यांच्याकडे पॅट कमिन्स, त्यालाही तुम्ही विसरू शकत नाही, कॅप्टन आहे तो, योग्य दिशा दाखवतोय संघाला. या बॉलर्सच्या फळीमुळे त्यांच्या हातात असलेल्या धावांची पाठराखण करणं याला त्यांना त्रास होत नाही आहे. एकीकडे ट्रॅव्हिस हेड आणि त्याचे सहकारी धपाधप फटके मारून समोरच्या टीमला नामोहरम करतायत. अभिषेक शर्मा असू देत, क्लासेन असू देत, माक्रम असू देत, हे त्याला मस्त साथ देत आहेत आणि उत्तुंग षटकार हे सातत्याने बघायला मिळत आहेत. बॉलर्सच्या चेहऱ्यावरती सुरुवातीला राग, नंतर निराशा आणि शेवटी हताश भावना बघायला मिळालेली आहे. आणि याच्या उलट ज्या सनरायझर्सनी धमाल विजय मोठमोठे स्कोर करून उभारले, दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सनी सुद्धा आपला विजय रथ हा चालू ठेवलेला आहे. KKRनी सुद्धा 1 धावेनी, अक्षरशः 1 धावेनी सामना जिंकला आणि बँगलोर रॉयल चॅलेंजर्सला परत एकदा निराशेचा सामना करायला लागला. परत तोच मुद्दा येतोय, ज्या संघाकडे चांगले बॉलर्स आहेत, फास्ट बॉलर आहेत, अनुभवी स्पिनर आहेत, त्यांना या बॅटिंगच्या दंगलीमध्ये सुद्धा काही ना काहीतरी करता येत आहे. ज्या संघाकडे ते बॉलर्स नाही आहेत, मग त्यांच्या बॅटिंगवरती सुद्धा त्याचं प्रेशर येतं आहे, कारण कमकुवत बॉलिंगमुळे समोरचे संघ या कमकुवत बॉलिंग संघाविरुद्ध मोठा धावफलक उभारतायत आणि मोठा म्हणजे 250चा टप्पा सारखा ओलांडला जातोय. या गोष्टी नजरेतनं चुकत नाही आहेत आणि या पार्श्वभूमीवर आता मुंबई विरुद्ध राजस्थान सामना होतोय, तो सुद्धा जयपूरला होतोय. त्यामुळे मुंबई राजस्थानला रोखू शकतं की नाही हे बघायला आज संध्याकाळी मी टीव्हीला चिकटणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, आत्ताच्या घडीला बॉलरच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज आहे.
सुरुवात बघा काय झाली होती, मयंक यादव त्याला भारतीय संघात घेतलं पाहिजे इथपर्यंत त्याचा बोलबाला झाला आणि नंतर फास्ट बॉलरला जी दुखापत होते तीच दुखापत त्याला झाली, साईड स्ट्रेन झाला आणि त्याच्यामुळे गेले काही सामने तो खेळू शकलेला नाही आहे. परंतु मला ज्या गोष्टी कळल्या आहेत त्याप्रमाणे मयंक यादवकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं बारीक लक्ष आहे. त्याला योग्य पंखाखाली घेतलं जाईल, त्याला योग्य मार्गदर्शनसुद्धा केलं जाईल आणि त्याच्याकडे काळजीने बघितलं जाईल याची मी खात्री तुम्हाला देतो आहे. त्यामुळे आता हा जो आठवडा आहे या आठवड्यामध्ये ऑलरेडी राजस्थान सुंदर खेळत आहे, कलकत्ता नाईट रायडर सुंदर खेळत आहे आणि त्याच्याबरोबर सनरायझर्स हैदराबाद यांचा सूर्योदय खऱ्या अर्थाने झालेला आहे. चौथ्या क्रमांकावरती चेन्नई सुपर किंग्ज आहे. गेल्या सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का लागला आहे पण अजूनही त्यांच्या संघामधला दम कमी झालेला नाही आहे. आता गुजरात असू देत, मुंबई असू देत, हे संघ वरच्या संघांना किती रेटा देत आहेत, कामगिरीत सातत्य आणून विजयाचा धडाका लावला तरच या पहिल्या 4 टीमला तुम्ही थोडंसं हलवू शकणार आहे. राजस्थानचे ऑलरेडी पॉईंट जास्त झालेले आहेत. KKR, सनरायझर्स हैदराबाद मला वाटतं बऱ्यापैकी योग्य दिशेला वाटचाल करू लागलेले आहेत. चौथ्या जागेबाबतच धुमाकूळ युद्ध हे शेवटच्या साखळी सामन्यांमध्ये होणार आहे हा माझा अंदाज नाही आहे, तुमचासुद्धा अंदाज असणार आहे. त्यामुळे सनरायझर्स हैदराबाद सध्या जी बिनधास्त बेधडक बॅटिंग करत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला बॉलरची कीव येते तशी तुम्हालासुद्धा येते का? ही लुटूपुटूची क्रिकेटची लढाई तर वाटत नाही आहे, मला थोडीशी वाटते कारण बॅट बॉलमध्ये द्वंद्व होताना दिसत नाही, या गोष्टी मला जरा खटकत आहेत. त्याचबरोबर अंपायरसुद्धा बऱ्याच चुका करतायत. कित्येक वेळेला वाईड बॉल आहे की नाही याच्यावरनं सुद्धा थर्ड अंपायरकडे गेलं जात आहे. आणि गेल्या सामन्यामध्ये बँगलोरच्या सामन्यामध्ये विराट कोहलीच्या बाद होण्यावरनं परत एकदा वादंग झालं. विराट कोहलीला अर्थातच फलंदाज आणि खेळाडू असल्यामुळे वाटलं आपल्यावरती अन्याय झाला आहे, पण तो किंचित पुढे उभा होता. बॉल थोडासा डीप होत होता कारण हर्षित राणाचा तो बॉल स्लोअर वन होता, वेगवान नव्हता, बॉल असा जात नव्हता, बॉल असा येत होता. या सगळ्या गोष्टी अंपायरनी हेरल्या आणि त्याला आऊट दिलं. विराटच्या जे चाहते आहेत त्यांना हा अन्याय वाटणं हे स्वाभाविक आहे, पण नियमाला धरूनच अंपायर वागलेत असं माझं मत आहे. तुमचं मत काय मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूयात आज जयपूरमध्ये क्रिकेटमुळे हवा कशी गरम होती आहे. बाय बाय.